आज आपण न्यूट्रेला करणार आहे। त्याच्यासाठी मी पॅन गरम करत ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा बाउल बदाम घालायचे आणि हे बदाम आपल्याला ना भाजून घ्यायचे। ते पहा आपले बदाम भाजत आलेले आहेत। आणखी एक मिनिट परत आपण असे छान भाजून घेऊया। हे पहा आपले बदाम भाजलेले आहेत। आपण हे काढून घेऊया आणि आता आपल्याला हे थंड करून घ्यायचे। मिक्सरचं भांडं घ्यायचंय। त्याच्यामध्ये आपल्याला पाऊण कप साखर घालून ती साखर बारीक वाटून घेऊया। हे पहा आपली साखर वाटलेली आहे, बारीक वाटली, एकदम बारीक वाटलेली आहे। त्याच्यामध्ये पाऊण कप कोको पावडर आणि परत आपण मिक्सरला परत लावून घेऊया मिक्सरला। हे पहा मिक्सरला मी परत वाटून घेतलेलं आहे। सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे आणि एकदम बारीक करून घ्यायचं आहे। मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे बदाम भाजलेले ना, हे बदाम घालायचे आणि आपल्याला याची पावडर करून घ्यायची। हे पहा मिक्सरला वाटलेलं आहे, असं झालेलं आहे। त्याच्यामध्ये इसेन्स पाऊण चमचा, आणि आपल्याला हा टेबल स्पून चमच्याने आपल्याला 3 चमचे तेल घालायचं आहे। हे पहा 3 चमचे खोबरेल तेल घातलेलं आहे। आपण खायचं खोबरेल तेल आहे, 3 चमचे घातलेलं आहे। परत आपण हे परत मिक्सरला वाटून घेऊया। मिक्सरला वाटलेलं आहे बघा, असं पातळ झालेलं आहे। आता आपल्याला काय करायचं, त्याच्यामध्ये आपल्याला ही पावडर केलेली आपण साखरेची आणि ती कोको पावडरची हे ह्याच्यामध्ये घालायचे, सर्व घालायचे आणि आपल्याला हे परत मिक्सरला लावून घ्यायचं आहे। हे पहा असं मिक्सरला लावून घेतलेलं आहे। आणखी आपल्याला 1-2 मिनिटं परत आणि आपण मिक्सरला जरा लावून घेऊया। परत मी मिक्सरला लावून घेतलेला आहे। तुमच्याकडे जर खोबरेल तेल जर नसेल तर तुम्ही नेहमी आपण वापरतो ते तेल घातलं तरी सुद्धा चालतं। न्यूट्रेला झालेला आहे, तुम्ही नक्की करून पहा, नक्की तुम्हाला आवडणार। मी ब्रेडला लावून दाखवते। ब्रेड घ्यायचा आणि ब्रेडला असं न्यूट्रेला लावून लहान मुलांना द्यायचा। हे पहा